सांगितलंय मी जिवंत आहे तोवर मराठा राण्या होते ना तुला यायचं दी. या माजलगावच्या मराठा समाजाला जाहीरपणाने सांगतो, कोणाला पाय नाही लावायचं. आपली संस्कृती आहे, कोणाला पाय नाही लावायचं. पण जर का पाय लावला रे बाबा, सुट्टी नाही द्यायची. बस झालं. अन्याय सहन करायला सुद्धा काही सीमा असती. किती दिवस फक्त मराठ्यांनी सहन करायचा, आता नाही. मी त्यांना 2-4 वेळेस सांगितलं, मै जाती एक नव्हती, तुमचं लय साधलं, आता मै जाती एक आहे. ते म्हणले गरज नाही आम्हाला तुमचं एक जातीची. बरं का, खरं सांगतोय तुम्हाला, कारण तुम्हाला मायबाप मानतोय, तुमचा खोटं जर बोलत असलं तो मुलगा कसला म्हणून. ते म्हणले काय गरज नाही की झाले, ते काय होत नाही आमच्याकडे सगळं आहे. म्हणलं मग थांब जरशी, जवळ जवळ आलं तरी म्हणले गरज नाही, आमचं रक्त ओबीसीच आहे म्हणून. डीएनए का आम्हाला गरज नाही म्हणे. सत्तेने जाणं आहे तर काय काम करणं पडेल म्हणलं. म्हणलं थांब तर जवळ येऊ दे, मग सांगू तुला काय. आताची परिस्थिती अशी आहे, आता कुचबा करायला लागले. महाराष्ट्रात मराठ्यांशिवाय पांडे हलू शकत नाही. आपल्या एकीची भीती नव्हती, मताची पण नव्हती. पण इतकी वाईट वेळ त्यांच्यावरती आज आली. मी सरळ सांगतो, मराठा समाज भाजपाच्या विरोधात कधीच नव्हता. जर मराठा भाजपाच्या विरोधात असता तर त्यांना 106 आमदार निवडून दिलेच नसते. या वेगळ्याच अफवा पसरायचे. मराठा ओबीसी वाद पुढं वाद. आम्ही चहा गावाला तर रोज घडे लावतो प्रेमाने. वाद पुढे भासवायचं फक्त मराठा आणि ओबीसी वाद. माझा एक प्रश्न आहे सगळ्या पक्षाच्या मराठ्यांच्या नेत्याला, तुम्ही ज्या व्यासपीठावर बसताना तुमच्या समोर मराठ्यांचा अपमान केला जातो. मी असतो ना थोबडी तर ठेवून दिली असते. तुम्ही काम करू नये या मताचा मी नाही, तुम्ही अवश्य करा. पण माझ्या जातीचा तुमच्या डोळ्यासमोर अपमान होणार असला तर तुमच्या सुद्धा आम्हाला शंका यायला लागली. त्यांनी सांगितलंय मराठा आणि ओबीसी वाद आहे, ओबीसी सगळे एकत्र आहे, मराठे सगळे एक झाले असं त्यांचं म्हणणं. आणि व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसलेले कोणी नादाने इतका विचारायला की आम्ही कोण आहेत, आम्ही मराठाचे, तुम्ही मराठ्यांचा अपमान करू नका. कमीत कमी इथून पुढे तरी या माजलगाव नगरीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या राजकीय पक्षातल्या नेत्यांना विनंती करतो, दुसऱ्यासाठी जात संपू नका. जातीच्या बाजूने उभे राहा, नसता तुमचीच फजिती होईल पुढे. दुसऱ्यांसाठी जातीला दुखू नका. ते सगळेजण जातीकडून बोलतील, सगळे त्यांच्या समाजाच्या बाजूने उभा आहे, तुम्ही मराठ्यांच्या बाजूने उभा राहा. मी काल राष्ट्रीय होतो, काल मी राष्ट्रीय होतो. तिथे लोकांना सांगितलं, तिथे मराठी नेते म्हणते तुम्हाला घरकुलच देणार नाही का, तो आज देतो कोण. आणि ते एवढं सोपं होईल नाही देणं. मी सांगितलं नका देऊ का तुम्हाला घरकुला येईल, जे देणार ना त्याला हेच का टाकी सांगा, त्याला दारातच मोरच्या. आपल्या लेकराला आयुष्यात मिळवायचं आपल्याला, आणि दुसऱ्यांसाठी तुम्ही जातीला धमक्या द्यायला लागला. हेच करा. का करायचं? हा सरपंच कोणतरी म्हणणार. आता तसं म्हणल्यामुळे जास्त सरपंच एक झाले. आता काय करतो, आमच्या तिकडे हे लोन नव्हतं, आमच्या तिकडे पसरलं तुमच्यामुळे. इकडच्या सरपंचाला म्हणले की तिकडचे सरपंच थेट झाले, तिकडचे सरपंच इकडच्या पाहुण्याला फोन करायला लागले, यांना जिराने द्यायची.
केलं का नाही हाताने खेळ. दुसरं मराठ्याची एकीची भीती नाही म्हणून आम्हाला ओबीसीच्या मताची गरज आहे. मग मोदी साहेब महाराष्ट्रात काय करते. मोदी साहेबाची ह्या 5-6 जणांनी भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्रातल्या इतकी वाईट वेळ आली त्यांच्यावर. यांच्यात भरलाय मराठ्यांचा द्वेष. मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, मराठ्यांवरती हल्ले करायचे, आई बहिणीचे डोके फोडायचे, लाखो पोरं केसेस मध्ये गुंतवायचे. ही यांचा मराठाविषयी द्वेष आणि त्याचे परिणाम भोगायची वेळ आली मोदी साहेब. 28 मतदारसंघ उमेदवार आहेत बाकीच्या राज्यात, एका टप्प्यात निवडून. महाराष्ट्रात फक्त 48, 5 टप्प्यात. 5 टप्प्यात त्यांना पंतप्रधान साहेबाला प्रचाराला आणायचं. याला म्हणतात मराठ्याचा डर. म्हणतात मराठ्याची गरज नाही, मराठ्याची गरज नाही. मोदी साहेबांना 7-8 गोधड्या आणली तर काय झोपते. मग मोदी साहेब इथं झोपते, इथं झोपते सकाळी सुरू. ही फजिती फक्त यांच्या 5-6 नेत्यांमुळे. मोदी साहेबांनी त्यांना सरळ सांगायला पाहिजे, मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका. मराठा ओबीसी मध्ये मराठा आणि कुणबी एकाचे कायदा पारित करा. माझे एवढे हाल झाले नसते. नाही खरं आहे, मी विरोध नाही करत. मी विरोध करा म्हणून करणारा पोरग नाही. याचा अर्थ काय महाविकास आघाडीने का तुपाचे डबेने दिले आपल्याला. मी जे बोलतो ते खरं आहे, पण त्यांनी जरा जुना अन्याय केला येईल, जरा ताजा केला येईल. आता थोडा फोडू एवढाच फरक आहे. पण आता आपल्याला पर्याय नाही म्हणून काहीतरी जिरायचं म्हणतात आपले लोक. मी नाही बरं का. खरं सांगा, मी तुम्हाला पाडा म्हणलो का? तुम्हाला नाही बोला ना. पण असं पाडा ह्यावरली त्याचा नातू जर त्याला भेटला ना तर आपल्याला कवा म्हणला पाहिजे, माझ्याला मराठ्याने पाळलं दो. एकीची भीती यार, तुमच्या मोदीची भीती, एकीची भीती म्हणून मोदी साहेबांनी देशात दहशत पसरली एकीची मराठीची. आता भीती पाहिजे मताची. आज काय आहे का मला माहित, मला ध्यान द्यायला टायमात नाही. मी गोरगरिबाचं काम करतो. फक्त 300 लोक आलते आणि तिकडे 30,000 दिसतील आपले घरून. याच्यासाठी अनुभव होतो, तुम्ही मराठ्याच्या नादी लागू नका. त्याला आणखीन पण संधी, त्यांच्यात वळवळ येते, त्यांनी बंद करायला पाहिजे. अशी मस्ती आहे. गादीचा मान राखायचा कळत नाही, ज्येष्ठाची मान राखायचं कळत नाही. उग्रटपणानं वागणार म्हणजे निवडून तुम्हाला द्यायची, मतदान तुम्हालाच करायचं. गाड्याला खर्च आमच्याच मराठ्याचा, फुकटचे भजी आमचेच खाऊन जातो आणि अन्याय करायला परत तुम्हीच आमच्यावर. परत म्हणायचं आम्ही सगळ्या जाती धर्माचं काम करतो. एवढा रोष तुमच्या विरोधात आला असता, तुमचं आमचं काही झालेलंच नाही. पण मधल्या काळात तुम्ही आमच्या समाजाला एवढा त्रास देतात, आता देव बंद करा. जर तुम्ही बंद नाही केलं ना, तुमच्या एखाद्या गावात असते, आमच्या आजूबाजूच्या गावामध्ये रोज मग काय करतो बाबा, तो लय झाले ते एखाद्या जिल्ह्यात असते, आजूबाजूला जिल्हे आमचे. खेटायचं तर आम्हाला नाही, पण तुमची इच्छा असेल तर त्याला आमचं नाव. पण मी मात्र माझ्या जातीवर आता अन्याय नाही होत. माझ्या जातीला खूप अन्याय सहन केला, आता आमच्या शांता नाही राहील.
मी बळच कोणाला बोलवतो का? दाखवून द्यावा एखादा देवेंद्र फडणवीसला बळच बोलला ते माझ्या घराला मी त्याचं नाव बोलतो ते एक शब्द बोलला मी 25 बोलत असतो. आता त्या कोल्हापूरच्या तेरे नामला मी काही बोललो का? तो चंद्रकांत पाटील ते आपल्या इकडे वडे नाले असतात बघा त्या खेकडा नसतो का देऊ भांगपाडीचा खेकड्यासारखा तेरे नाम सारखा भांगपाडी तुम्ही त्याला काय बोललो का? ते परवा दिवशी म्हणते त्या युट्यूब चॅनलला आले त्याची बोलण्याची पद्धतच असली ती भाषाच महाराष्ट्राची नाही ती कोणाची काय नाही तुम्ही तुमचं बघा कोणाची असते बोलत असलं म्हणते काय नाही ठेवा मी खरं बोलतो मी कधीच म्हणलो नाही की मला प्रमाणपत्र पाहिजे मला बरं का ते म्हणतंय ते मला पत्र मागत होता मला एकटा तू का चढ डोकं तू काय कधी घेऊ आणि मी तुला म्हणलो का बाबा का मला पत्र दे नाही म्हणला नंतर त्याची मागणी बदलली आधी म्हणला स्वतः आला नाही त्याला काय करायचं कोण नाही मागणी नाही कोण ते म्हणे मला मागितलं नंतर म्हणे मराठवाड्याला मागितलं नंतर म्हणे महाराष्ट्राला मागायला लागला कांगावा करायला लागला गैरसमज पसरायला लागला माया देवेंद्र फडणवीस साहेबांनी असं बोल त्या एका महाराष्ट्र भाषा दीड रुपया कोल्हापुरात 67 मत आहे तो 67 शाळेत गेलता का गाच पाण्यात मराठ्याच्या जेव्हा निवडून येतो ना आमच्या मागाला होतोय भाषा बी अशी दिलं माया देवेंद्र फडणवीस साहेबांना 10% दिलं गिट्ट करून हिड म्हणतो तिकडे दाबून आता आमच्या पोरांना त्याचा उपयोग नाही त्या 10% नोकर भरती आमच्या हातातून झाले केलं तर वाटलं त्याची भाषा तुम्ही ऐका असलं भाषात बोलते ती की मला आरक्षण दिलं आमच्या साहेबांनी दिलं कांगावा करायला लागली विनाकारणच दिलेला असून गैरसमज पसरायला लागले आम्ही आणखीन काय द्यायला पाहिजे त्या झुके बांधून दिले का मराठ्याला तू ना आता तो ऐकत बघतोच विधानसभेत मी नाही जात बघा कोणाच्या वाटण मला वाटा गेलं मला सर कारण मी खानदानी तुमच्या रक्तामासाचा आहे तुमचा अपमान मला नाही सर आणि मी करणार नाही कधीच नाही करणार मग त्यांच्या किती टोळ्या माझ्या विरोधात टोळी उभा केली तिकडे हे गपार तुम्ही काय गोपरातले निर्भा तिकडे माझ्या मराठा समाजाच्या माझ्या विरोधात टोळी उभा केली सगळ्या राज्यातली नेते एक केली आणि मला टार्गेट केले सगळ्यांनी ओबीसीचे नेते मी ओबीसीला दुखवलं का एकाही ओबीसी बांधवाला मी वाईट शब्दाला बोललेला नाही पुढेही बोलणार मग तो मुस्लिम असो दलित असो लिंगायत असो वंजारी असो धनगर बांधव असो बारा बलुतेदार असो एकाही ग्रामीण भागातल्या न्याय जाती धर्माला दुखवलं आणि पुढे दुखवणार नाही पण नेत्याला सोडणार ते सोडा म्हणले तरी सोडणार हो बातमी परिस्थितीनं यांनी एवढे डाव टाकले पण मी नाही हाकलं टोळी तयार केली टोळीचा मुकादम यावला त्याचे सगळे कोयतेच पळून गेले ते एकटच राहिले आणि महिना झाला दिसाना मी कुंकडे गेले कोण खरं हिमालयात तर पप्पाला का तिकडं गाय मग काय गरज होती मराठ्यांना लागायची चांगलं होतं सुखासुखी चांगलं तेव्हा मी पुढं आहेच ना आता होतला पुढं असं तो पुढे जातोय मागच हिमे आता लय मजा लागत होती तेव्हा मराठ्याची विरोधात बोलायचे त्याला वाटलं सगळे नेते माया मागे म्हणजे सगळ्या पक्षाचे त्यांचे ते पार्टनर
अलायन्स पार्टनर का आपण म्हणतो ना त्याला. गोदरेज कपाटी एक कोण टीव्ही एक कोण हे रिलायन्स वाली एक कोण कंपन्या या 17,000 घोटाळा केलेल्या कंपन्या तेव्हा सगळ्या माझ्याकडे सगळ्यांना मारायला सोडून दिलं त्याला. एकटंच दिले त्या त्याच्याकडे तुम्ही जायना यायना काही देव काय करत तुम्ही लसीच येत. सगळ्यांची मराठ्यांची पुढं धांदळ उघड. खरं सांगतो मी तुम्हाला मोदी साहेब उलटा पट्टा घातला होती. इतकी धांदळ उडली. एवढा मोठा माणूस पंतप्रधान होता पटक्याचं शेपूट पुढून आलं. काय करावं काय करत होती मराठ्यांना लागायचं. आणि तुम्ही स्वप्न बघत असताल निवडणूक होऊ द्या बघू नका मग बघू. जर म्हणत असताल एकदा निवडणूक होऊ द्या मग बघू. काय करू शकत नाही माझ्या मराठ्याचं तुम्ही. नंतरची तयारी आमची. आम्ही तुमच्या केशर फेशल नाही भेट. तुमच्या नसेल चर्चा. निवडणूक पार पडूस तर गप्प बसा. आम्ही तुम्हाला भेलो असतो. माझी जात एक नव्हती आता माझी जात एक आहे. या राज्यात 50-55% एकटाच माझा मराठा आहे. कधी समोर या. भीती घालायची गरज नाही. असू द्या तुम्ही एखाद्या गावात असताल आजूबाजूचे माझे गाव आहे तुम्हाला एकदा हिसकाना केलेला आहे. पुन्हा तयारी काय अडचण नाही. फक्त तुम्ही आलात तर आता इथून पुढं मराठ्यांच्या वाटण्याच्या भानगडीत पडू नका. मराठ्यांनी एकी दाखवली. आता फक्त मताची भीती वाटली पाहिजे. मला बापा कोणाला निवडून आणा कोणाला पाडा. आणि यावेळेस असं पाडा 5 पुढे त्याचा कोणाला लागला पाहिजे. आणि बाबा सुद्धा न राहायला पाहिजे. कोण एकदा होईल या जातीसाठी कोणता पक्ष निवडून यावा म्हणून नाही. आपल्या जातीच्या मताची दहशत राहिली पाहिजे. नुसतं आरक्षण प्रश्न आपल्या पुढे नाही. आरक्षण संपल्याच्या नंतर आपल्या लेकरांपुढे खूप संघर्ष आहे. राजकीय नुसतं डोक्यात ठेवू नका. आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्या लेकराच्या डोक्यावरचा संघर्ष सगळा मिटून जायचं. आपल्या लेकरापुढे खूप संकट आहे. ही एकी कायम ठेवायची. राजकारण बोलायचं म्हणून मी बोलायला नाही आलो. समाज एकत्र झाला. समाजाच्या लेकराला पुढच्या काळात त्रास नाही राहिला पाहिजे. काम आपण करून जायचं. त्याला आयुष्याचं आरक्षण द्यायचं. चंद्र सूर्य असेपर्यंत तुमच्या लेकराचं कल्याण झालं म्हणून समजा. पाठीमागे संघर्ष नाही ठेवायचा. आता आपण जिवंत तोचपर्यंत आपल्या लेकरांना सुखी करून जायचं. हे राजकारण येऊन जाईल. या निवडणुका होतील जातील. पण मराठ्यांना आलेल्या आरक्षणाची संधी आता घालू नका. इथे सगळ्याच पक्षातले आरक्षण घेणार आहेत. इथे भाजपाचा मराठा काँग्रेसचा राष्ट्रवादी शिवसेनेचा मराठा घेणार नाही असं नाही. सगळेच घेणार आहेत आणि सगळ्यांच्या लेकराचं कल्याण होणार आहे. आणि माझा संघर्ष माझे मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून. मराठ्यांचे लेकर मोठे करा. आपल्या जातीच्या बाजूने उभा राहा. दुसऱ्यासाठी समाज अंगावर घेऊ नका. समाजासाठी झिजायचं सगळ्यांनी शिका. या निवडणुका 5 वर्षासाठी असतात. हे येतील जातील संपतील. आपल्या जातीच्या हातातून गेलेला पुन्हा मिळणार नाही. म्हणून या माझा नगरीतून
सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्याला शेवटचं आव्हान आणि विनंती करून सांगतो, या समाजाचे मायबाप बना. करोडो मराठा समाज एकत्र आला राजकारणासाठी. पुन्हा याच्यात फूट पुढे देऊ नका. माझ्या समाजाच्या लेकराने अन्याय सहन केलाय. शाळा शिकणाऱ्या मुलींना विचारा, याचे साक्षीदार तुम्ही सुद्धा स्वतः आहेत. शाळेत जाताना सुद्धा मुलींना त्रास होतोय, जो इंग्रजांच्या आणि निजामाच्या काळात झाला नव्हता तो. या राजकारणासाठी भानावर या. तुम्ही कोणाला तरी पाडणार आहेत, कोणाचे तरी जिरवणार आहेत, पण या राजकारणाच्या नादात माझ्या गोरगरीब समाजाचं वाटोळ होऊ देऊ नका. सगळ्या पक्षाच्या मराठ्यांच्या नेत्याला सांगतो, आम्ही जिवंत आहे सामान्य म्हणून तुमची शक्ती आहे. आम्ही जर संपलो तर तुमच्या घरात जा फेकायला 1 मिनिट इथे लागू देणार नाही. या गोरगरीब करोडो मराठ्यांना सांभाळा. तुम्ही भानावरती राहा. तुम्ही सारखा राजकारणाचा विचार करत राहिला तर समाज संपल. कोणत्या तरी नेत्यासाठी जाती राहा आणि गोरगरीब लेकरांना पायाखाली तुळू नका. माझा समाज खूप दशकानंतर एकत्र झालाय, त्याला टिकून ठेवा. नसता आम्हाला नाविलाजानं 100% मराठ्यांपैकी 5% मराठा सोडून द्यावा लागेल. आम्ही तुम्हाला जवळही करणार नाही. आमची इच्छाच नाही आम्हाला तुमच्यापासून लांब जाण्याची. परंतु तुम्ही आम्हाला बाजूला लोटू नका. तुम्हाला मोठं आमच्या मदतीला यावं म्हणून आमच्या पिढ्यांनी केलंय. तुम्ही मोठा झालात म्हणून मराठ्यांच्या लेकराच्या मुंडक्यावर पाय देऊ नका. मुलगा शिकतोय, शाळेत त्रास भोगतोय. मुलगी शिकती, रस्त्याला त्रास होतोय. तुमचे व्यवस्थित राहतील, बंगल्याच्या आत राहतील. तुम्हाला मोठा करणारा माझा गोरगरीब मराठा समाज अडचणी द्यायला लागला, त्याला अडचणी सोडू नका. तुमच्यात राजकीय परिवर्तन होऊ द्या. राजकारणाबरोबर मराठ्यांचे लेकर मोठे झाले पाहिजे, त्यांच्या पाठीशी तुम्ही उभा राहायला पाहिजे. इतर सगळे उभा राहते, राजकारणही करतात आणि जाताही स्तंभ येते. तुम्ही फक्त नेते सांभाळायला लागला, जात सांभाळायचे विसरून चालला. याचे परिणाम तुम्हाला नंतर भोगावे लागतील. आणखी संधी तुमच्या हातातून गेली नाही. मराठा जातीचा रोग बघा, मराठ्यांचं वारं बघा, त्या दिशेने चला. जर तुम्ही मराठ्यांना विरोध करायचा प्रयत्न केला, हेच मराठी तुम्हाला आयुष्यभर बोलायला लागू देणार नाही. माझी तळतळ आणि तळमळ फक्त मराठा समाजासाठी. मी कोणाला बळच विरोध करायचा म्हणून नाही करत, पण आता समाज एक आलाय, याला नाही तुटू दे. या माधववाड नगरीतल्या जमलेल्या सगळ्या मराठा बांधवांना माझी विनंती. आणि खरं तेच तुम्हाला सांगतो, माझं शरीर मला साथ देत नाही. इतके उपोषण केल्यामुळं माझं शरीर मला साथ देत नाही. मायबापावर तुमच्या पायाला हात लावून सांगतो, मी तुमच्या दासन नसेल मला नाही. शेवटी हे शरीर आहे. माझे काय हाल होते हे मलाच माहिती. माझे तुमच्या पायाला हात लावून शेवटची विनंती. माझे जातले दिवसाने एकत्र झाले. मी असन नसेल, पण माझ्या जातीला आता फुटून देऊ नका. ही जबाबदारी तुमच्या खांद्यावरती. जात एकत्र आल्यामुळे समाजाचे खूप कामं व्हायला लागले. एका फोनवरती समाजाला बळ मिळालं. तुम्ही एकजूट झाला, 70 वर्षात न मिळणार आरक्षण मिळालं. मी जीवाची बाजी तुमच्यासाठी लावली. माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून लावले. माझ्या समाजाच्या लेकराचं कल्याण व्हायला लागले. पाठीमागच्या आठवड्यात 27 PSI फक्त आरक्षणावर मराठीचे झाले.
2 मुली आणि 2 मुलं उपजिल्हाधिकारी झाले. 1 ते 2 वर्षात मराठ्यांचा केंद्रात आणि राज्यात प्रचंड नोकरी टक्का वाढलेला असणार. हे आरक्षण मिळून द्यायचे. यामुळे एकजूट पाहिजे. आपली जात देशात पुढे जाईल, राज्यात पुढे जाईल. आता शेवटी माझा नाविलाज आहे. यांनी किती षडयंत्र टाकले तरी मी ते तोडतो. मी यांना कुणालाच भेट नाही, मोजणार सुद्धा. फक्त तुम्ही एकजूट हटून देऊ नका. राजकारण करू नका, राजकारण डोक्यात जास्त ठेवू नका. आपली जात लय दिवसांना एकत्र आली. ही पोटदुखी सगळ्या देशात आहे. मराठे एक यायला नव्हते पाहिजे. मराठे जर एक आले त्यांना जे हवे ते मिळू शकते. म्हणून सगळ्यांनी तेव्हा पाण्यात फिरली होती. पण मराठा शेवटी एक आला. यांनी दुसरं सांगितलं, मराठ्यांना आम्ही ओबीसी कधीच येऊ देणार नाही. सगळेची सगळे म्हणले तुम्ही काही करा, मराठ्यांना ओबीसी येऊ देणार नाही. मी सांगितलं त्याला, तू आहे की तू उभा आहे. मराठ्यांना ओबीसी होत आणि तेव्हाच गप्प बस. आले का नाही ओबीसी? बरं आता मोदी साहेब एवढे मोठे माणसं काही गरज आहे एवढी सगळं करायची? काही गरज नाही ना. मागच्या दारातून आल्या काका काका सगळ्यात तुम्ही पूर्ण आले, सगळे ओबीसी गेले. आता राहिले थोडे, ते मी घेणार आहे. नाही तर मग तुम्हाला टाळी उलटी करी. पण ते येईल. तुम्ही जर नाही दिला ना, मराठा आणि कुणबी एकाची कायदा जर पारित नाही केला, सगळ्या स्वराची अंमलबजावणी जर नाही केली तर मैदानात तुम्ही दर्शवेला मी बघतो. तुमच्या कस कशी काही निवडून मी नाही जाणार. मी राजकारणात जाणार नाही, पण तुम्हाला गरीबाला देणारं बनवणार, 100% देणारं बनवणार आहे. त्याच्याशिवाय जातीचे प्रश्न सुटत नाही. हो द्या, जे होईल ते होईल. आपल्यासोबत मुस्लिम दलित 12 मतदार जरी आला, त्यांचा कार्यक्रमच झाला. मुसलमानाला आता म्हणतात वंदे, वंदे काय म्हणा जे वंदे. मी हिंदी शिकवतो. आज तर अमेरिकेचे पत्रकार आले होतो, हो ना. ते हिंदी ठोकर आले, 2-3 ते इंग्लिशच बोलायला लागले. अरे म्हणलं तू मजा माझी तुला उद्योगपती आम्हाला जुळतच नाही. मी काय करू त्याला? नाही ते मला जशी येईल तशी बोल. म्हणलं जशी येईल तशी नाही बोलीन का बाई, तेरा सगळा मेल होकीन का बाबा, तो हिंदी बोलून जाईन. ते पागलच झालं. त्याला काय सुद्धा ते दुसऱ्या माझा मला असं असतं नाही करायचं. मी मराठीत बोलतो तेव्हा त्याला सांगत. आता ते मधलं आमच्या दोघांच्या मधलं सांगणार ते आमच्यापेक्षा गेलेले होते. त्याला बोलतो तुला ते माझ्याकडे बघायला लागले. अरे म्हणलं तुला नाही जुळायचं, कारण मला येत नाही. त्याला मी काय तुला आता शिकवतो ना, हळूहळू हळूहळू शिकवतो. कारण मला लय लांब जायचं. लय लांब जायचं म्हणजे गुजरातचा सगळा पटेल एकत्र यायला लागला. हरियाणाचा, राजस्थान, जाट, गुजर सगळे घेण्या देण्याचे मुसलमान त्यांच्याकडे होते की नाही? का ते काढी तिकडे होती का? ते म्हणले मुसलमाना मैं जीवन आहे तेव्हा काढून फेकिंगा. आता काढून फेकिंगा म्हणणार आरक्षण मुसलमानाने स्विच येतो. मग ते तर आपण तरी एखादा टक्का मागं मोठं सुरू. अरे तेले बी एखादं खपा हाताला वाजून होती का? आले पंतप्रधान म्हणून आपलं गप बसावं. म्हणजे मागचे दारशी आहे. मागचे दारशी कोण आहे? अरे कर्नाटक सरकारनं ठराव केला आहे आणि मुस्लिमांना आरक्षण दिले. बरं ते उडीव जाऊन आपण मग आता हातात झाले उडीव. पण गुजरातमध्ये मी जी माहिती घेतली, पक्की घेतो आणखी, पण मला जी माहिती मिळाली 17 मुस्लिम समाजाच्या जाती आहेत त्यांना आरक्षण आहे. ते त्याचं काय करतो मग या सरकारला नाव ठेवायचं. तिथल्या मुसलमानाला ते आरक्षण आहे गुजरात मधले. हे त्यांची चूक नाही मोदी साहेबाची. त्यांना बहुतेक हळूच कामात कोणी कधीतरी सांगितलं. 100% सांगतो तुम्हाला. ते म्हणले असते बीड में आंदोलन सुरू व्हाया तो आरक्षण का ठोकवशी, ते बिचारा गेले ठोकाला. उलटाच भाषा पाळा.
मुसलमान फुटले, मराठी फुटले, उलटच फासा पाडला. मागचा दारातला शब्द हे मराठ्यांसाठी, मुस्लिमांसाठी नाही, समजून या तुम्ही. कारण ते एवढ्याचं म्हणत होतं मागच्या दारातून आले. ते त्यांच्या कानात सांगितलं म्हणले असते बॉर्डर बांधून सोडे बीड त्यांच्या मुद्दा छेडातून शिकायला सांगा. ते बिचारा गेला म्हणून कारण त्याला माणूस नाही देशाचा, म्हणजे पंतप्रधानाचा सन्मान केला पाहिजे कारण ते सगळ्याचे. पण त्याला जर चुकीची माहिती दिली तर तसंच बोलणार ना. ते गेले बिचारे बोलून, मग त्याला पटका उलटा घातला देईल. तरी सरळ केला बरं झालं, नाही तर त्यांना मिळत लागलं शेपुटी तर पोटे लय बेकार आहे. हे काय करतात हे सगळ्या फसल्या. मुसलमानाला फसविलं, दंगाराला फसविलं, मराठ्याला फसविलं. पाठीमागच्या किती वाजले रे? पुढे चालू सांगा ना. देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री असताना धनगर बांधवांना सांगितलं होतं माझा वाद आहे तुम्हाला आरक्षण देणार म्हणून. मराठ्यांना पण तेच आव्हान होतं, दोघांनाही फसवलं. त्यावेळेस मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांनी सांगितलं माझा धनगर बांधवांना दावा आहे की मी तुम्हाला आरक्षण देईन. नाही दिलं. पण धनगराचे पोट्टे इतके कलाकार आहेत काही देवेंद्र फडणवीसची कोणतरी सभा होती कोणती तरी जेल, हे माईक पशी जाऊन बसली आणि ती पिन घेतली आणि त्याचं भाषण सुरू झालं तुम्ही पोचू आणि झालं गाणं सुरू त्या वादा काय भया आणि त्याचं भाषणच पण पडलं. इतके पोट्टे बेकार आहेत. हे मुसलमान, मराठी आणि धनगराचा प्युअर कार्यक्रम लावला त्याने आणि गोडच बोलते. बघा द्वेष किती असला पाहिजे, आता एवढंच सांगतो, द्वेष किती असला पाहिजे. पंकजा मुंडे म्हणल्या माझ्या बहिणीवरती अन्याय झाला, जरी लाईट गेली तरी मराठी त्याच्या पुढचे. पंकजा मुंडे म्हणल्या माझ्या बहिणीवर अन्याय झाला, द्वेष सांगायला मी अन्याय झाला, तिला नाशिक मधून उभा करते. तो ते येवल्याचं पण कानाला माहिती आहे का, अरे इकडे नको येऊ, इकडे नको येऊ, तिकडे तू बघ, तिकडे बघ. मला एक सांगा, तुम्हाला येवल्यावाल्याला गर्दी करायला धनगर लागतो, वंजारी लागतो, ओबीसी लागतो. काय झाला असतं तिकडे आलीस तिथं हे डोळे उघडणं यांचं गरजेचं. मराठ्यांच्या विरोधात जाण्यापेक्षा यांनी यांचे शत्रू खरे ओळखायला पाहिजे. यांच्या सभेला जाता धनगर पण जातो. एकदा तरी येवल्यावाला म्हणला का धनगराला आरक्षण द्या, नाही नाही कशाला जाता रे मग. एकदा तरी ती मुलगी तिचं सासर आहे तिथं नाशिकला, हे तरी सासरवाडीत आहे तर खातो लोकांचं. हे सासरवाडीत आलेला आहे, तिचं ओरिजिनल सासर ते तिथं उभा राहिलं तो आता पोटात दुखायला लागलं. तुमचे शत्रू तुम्हाला ओळखायला पाहिजे. तुम्ही विनाकारण आम्ही तुम्हाला सांभाळलंय, तुम्ही आम्हाला शत्रू मानायला लागला. मराठा जर यांच्या विरोधातला असता तर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना मराठ्यांनी इतक्या मतांना निवडूनच दिलं नसतं, त्यांच्या मुलीला त्यांना खासदार केलंच नसतं, त्यांच्या पुतण्याला आमदार केलंच नसतं आणि त्यांच्या दुसऱ्या मुलीला सुद्धा आमदार केलं.